आणि हे सगळेजण जे स्टेजवरती बसलेले या सगळ्यांना माझी विनंती की तुम्ही गरिबीमधून आलेला आणि उद्याच्याला सुद्धा तुमच्या पुढे ज्यावेळेस जे पद मिळेल तुम्हाला आणि त्या पदावरती काम करीत असताना एकदम कडक कपड्यातला माणूस आला आणि एकदम मळकटलेल्या माणसाचा जर आला आणि त्याच्यावरती जर त्याच्या हक्कावरती गदा येत असेल, त्याच्यावरती अन्याय होत असेल, तर तुमची बाजू, तुमचा न्याय हा गरिबाच्या बाजूने लागला पाहिजे. माणसाच्या बाजूने न्याय तुम्ही दिला पाहिजे. जे पद भेटेल त्या पदामध्ये गरिबाची बाजू घ्या, गरीब माणसाची बाजू घ्या, मळकटलेल्या माणसाची बाजू घ्या. जे पांढऱ्या कपड्यावाले येतात त्यांची बाजू घेऊ नका. मी राज्यमंत्री 18च महिने होतो, पण माझ्या राज्यमंत्री पदाच्या काळात मी महसूल राज्यमंत्री असताना ज्यावेळेस माझ्या समोर 2 माणसं यायची, एकदम पांढऱ्या कपड्यावाला आणि कळकटलेल्या कपड्यावाला, तुम्ही कळकटलेल्या कपड्यावाल्याच्या बाजूने निर्णय द्यायचे. तो मला येऊन म्हणायचा. मी धन्य झालो. तहसीलदारापासून इथपर्यंत कमिशनर पर्यंत मी हरत आलो, पण तुम्ही मात्र माझ्या बाजूने न्याय दिला. माझी बाजू ही खरी होती. असे बरेच निर्णय मी देत गेलो. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे कोणाला PSI पद भेटेल, कोणाला IPS भेटेल, IAS भेटेल, त्या पदामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम कराल त्यावेळेस गरिबांची